नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र या आपल्या लाडक्या मालिकेच्या आजच्या भागात तुमचा स्वागत आहे. सकाळची वेळ आहे. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे धावपळ सुरू आहे, पण आजची हवा काहीशी वेगळी आहे. बाबांनी ऑफिसमध्ये जी काही धमाकेदार एंट्री घेतली आहे त्यामुळे संपूर्ण ऑफिसचं वातावरण बदलून गेलं आहे. तो जो देशमुख होता, जो आत्तापर्यंत स्वतःला खूप हुशार समजत होता, त्याची तर बाबांनी अक्षरशः बोलतीच बंद केली आहे. बाबांचा तो रुबाब, तो अनुभव आणि परिस्थिती हाताळण्याची ती हातोटी पाहून सगळेच अवाक झाले आहेत. अर्णव जो सुरुवातीला बाबांनी ऑफिसमध्ये येण्यास सक्त विरोध करत होता, तो आता एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं शांतपणे पाहत आहे. त्याच्या डोळ्यात आता रागाऐवजी एक वेगळीच चमक आहे, आदराची चमक. त्याला आतून कुठेतरी ही जाणीव होऊ लागली आहे की अनुभव हा असा बाजारात विकत मिळत नाही. एक मुरलेला अनुभवी बिझनेसमॅन जेव्हा संकटाच्या वेळी कुटुंबाला आणि व्यवसायाला एकत्र बांधून ठेवतो तेव्हा तो कसा उभा राहतो हे आज अर्णव प्रत्यक्ष अनुभवत आहे. देशमुखसारख्या कुटील माणसाला बाजूला काढण्यासाठी बाबांसारख्या अनुभवी माणसाचीच गरज होती, हे अर्णवला आता न सांगताही कळलं आहे. दुसरीकडे ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक मोठं समाधानाचा हसू आहे. अर्णवचा बाबांबद्दलचा आधीचा नकार तिच्या मनाला कुठेतरी लागत होता, त्याचा रागही तिच्या मनात होता. पण आता जेव्हा घडी पुन्हा नीट बसताना ती पाहते तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने जे 60% लोन कव्हर करण्यासाठी मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं, त्याचा मार्गही आता हळूहळू मोकळा होताना दिसतोय. सगळं काही सुरळीत होत असल्याचा तो एक सुखावणारा क्षण आहे. ऑफिसमधलं वातावरण जरी सुधरत असलं तरी घरात मात्र एक वेगळ्या वादाची ठिणगी पडली आहे. आकाशची चांगलीच वाट लागली आहे. नम्रता लागाने लाल बुंद होऊन गाल फुगून बेडवर बसली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि डोळ्यांमधला अपमान स्पष्ट दिसत आहे. आकाश अपराधी चेहऱ्यांनी तिच्यासमोर उभा राहून तिची समजूत काढण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे. आकाश, हे बघ नमो, मला माहिती आहे मगाशी मी जे काही वागलो, जे काही बोललो त्यामुळे तुला वाईट वाटले. आय एम सॉरी. पण नम्रताचा पारा तर 7व्या आकाशाला भिडलाय. ती ताडकन उभा राहते आणि म्हणते, नम्रता वाईट नुसतं वाईट. आकाश, तुम्ही माझ्याशी कसं वागलात त्याचा तुम्हाला जरा तरी अंदाज आहे का? मी तुमची बायको आहे की नाही? मला काही भावना आहेत की नाही? तुम्ही सर्वांसमोर इतक्या सहजपणे बोलून गेलात की तुमच्या इशूच्या हातचा चहा आवडतो. अहो, मी मगाशी इतक्या प्रेमाने मनापासून तुमच्यासाठी आणि जिजूसाठी चहा बनवून आणला होता. जिजूचं मी समजू शकते, ते चहा पितच नाहीत, त्यांना इशू ब्लॅक कॉफी देते. पण तुम्ही माझ्या हातातला चहा नाकारून असं कसं बोलू शकता? नम्रताच्या आवाजात आता हुंकार मिसळतो. नम्रता म्हणते, लग्न झाल्यापासून मी बघते तुमचा आई तर मला कमी लेखतेच, पण आता तुम्हीही असंच वागताय. मी काही बनवलं तरी तुम्हाला आवडत नाही का? लग्नाआधी या चहासाठी तुम्ही माझ्या आईच्या घरात किती लांबून यायचात, आणि आता मी स्वतःहून बनवून देते तर तुम्हाला तो नकोसा झाला आहे. लग्नानंतर माणसं इतकी बदलतात. अजून महिनाही झाला नाही आहे आपल्या लग्नाला, आणि हे असं मला खूप खूप राग येतो आहे. या सगळ्याचा आकाश आता पूर्णपणे कोंडीत सापडला आहे. तो तिला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत म्हणतो, नमो अगं तसं काही नाही आहे. प्लीज मला चुकीचं समजू नकोस. तू चहा खूप छान बनवतेस, त्यात काहीच वाद नाही. पण काय आहे ना, ईश्वरीचा चहा खरोखर चांगला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सवय झाली आहे, ऑफिसमधून थकून आल्यावर ती जो चहा आणून देते त्याची माइंडला एक सवय लागली आहे. माझा हेतू तुला कमी लेखण्याचा अजिबात नाही. पण आकाशने जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी नम्रताच्या मनातली ती आडी, तो राग अजूनही शांत झालेला नाही. घरातल्या या छोट्याशा कुरबुरीने एक वेगळं टेन्शन निर्माण केलं आहे. तिकडे हॉलमध्ये ईश्वरी अर्णवसाठी त्याची नेहमीची ब्लॅक कॉफी घेऊन येते. हे घ्या सर, तुमची ब्लॅक कॉफी. ईश्वरी कॉफीचा मग अर्णवच्या हातात देते. अर्णव कॉफी घेतो, पण त्याचं लक्ष तिथे नसतंच. तो कुठल्या तरी खोल विचारात गेलेला असतो. मिस इंदोर, इतका वेळ कसा काय लागला? तो थोड्याशा चिडक्या स्वरात विचारतो. ईश्वरी ही लगेच उत्तर देते, इतका वेळ म्हणजे मला घरात दुसरीही कामं असतात ना सर, नुसतं हेच काम थोडी नसतं. अर्णव एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो, तसं नाही मिस इंदोर, माझ्या डोक्यात सध्या खूप वेगळे विचार सुरू आहेत. एक वेगळीच अस्वस्थता आहे. आणि तितक्यात ट्रिंग अर्णवचा फोन वाजतो. स्क्रीनवर नाव चमकतं, इन्स्पेक्टर शिर्के. अर्णव तात्पर्याने फोन उचलतो. समोरून शिर्के साहेबांचा गंभीर आवाज येतो. शिर्के, अर्णव सर, एक मोठी बातमी आहे.
मला त्याचा पत्ता सापडला आहे. अर्णव डोळे विस्फारून म्हणतो, कोण? कुठे आहे? तू उदयकांत? सांगा मला लवकर शिर्के सर. सर, तो एका छोट्याशा शहरात लपून बसलाय. पाचोली नावाचं शहर आहे. तिथे एका छोट्याशा आणि पडक्या घरात त्याने मुक्काम ठोकलाय. मला त्याचं अचूक लोकेशन मिळालंय. आपल्याला लवकर लवकर तिथे जायचं. अर्णवचे डोळे रागाने लाल होतात. ओके, मी निघतोच. लवकर लवकर मी तिथे पोहोचतो. संध्याकाळची वेळ झाली आहे. पोचोलीला पोहोचण्यासाठी किमान 2-3 तासांचा रस्ता असतो. अर्णव घाईघाईने आपली गाडीची चावी आणि जॅकेट काढतो. ईश्वर हे सगळं पाहून धडकीच भरते. अर्णव सर, काय झालं? तुम्ही असे अचानक कुठे निघालात? अर्णव तिच्याकडे बघतो. त्याच्या आवाजात एक गूढ निश्चय असतो. मी सिंदूर, एक खूप मोठा आणि महत्त्वाचा स्वभाव हाती लागलाय. तो उदयकांत, ज्याने तुझ्यावर हल्ला केला होता, त्याचा पत्ता सापडला. ईश्वरीच्या चेहऱ्यावर एकदम भीती आणि आश्चर्याचे भाव उमटतात. काय? उदयकांतचा पत्ता सापडला? कुठे लपून बसलाय तो? पाचोली नावाचं एक छोटं शहर आहे. तिथे मी आत्ताच्या आत्ता भेटायला नाही, त्याला धडा शिकवायला निघतोय. अर्णव गंभीरपणे म्हणतो. ही सगळी बातचीत हॉलमध्ये सुरू असताना वल्लरी तिथेच एका कोपऱ्यात उभा राहून सगळं ऐकत असते. पाचोलीला उदयकांतला भेटायला अर्णव निघतोय हे शब्द ऐकताच वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्या अंगाला घाम फुटतो. तिच्या मनात विचारांचं काहूर माजते. बाप रे, हा उदयकांत आणि अर्णव. जर अर्णव त्याच्यापर्यंत पोचला आणि त्या उदयकांतला पकडलं तर माझी वाट लागलीच म्हणून समजा. उदयकांत नक्कीच माझं नाव घेईल. मग मी पूर्णपणे संपून जाईल. भीतीने थरथरणाऱ्या वल्लरीने आता काहीही करून अर्णवच्या आधी त्या पाचोलीला पोहोचणं गरजेचं असतं. तिकडे ईश्वरी अर्णवला विनवणी करत असते. सर प्लीज, मी पण येते तुमच्यासोबत. मला तुम्हाला एकटं पाठवायचं नाही आहे. मी सोबत असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण अर्णव साफ नकार देतो. नो मिस इंदोर, अजिबात नाही. तू तिथे यायचं कोणतीही गरज नाही आहे. माझ्यासोबत शिर्के आहेत, आम्ही बघून घेऊ त्याला. त्याच वेळेला तिथे बाबा येतात. काय झालं? तुम्ही दोघं असा वाद का घालत आहात? ईश्वरी काळजीतून बाबांना सगळं सांगते. बाबा बघा ना, उदयकांत काकांचा पत्ता लागलाय आणि हे एकटेच तिकडे जायला निघालेत. मी त्यांना सांगते की मी येते सोबत, पण ते ऐकतच नाही. बाबा परिस्थितीत गांभीर्य ओळखतात. ते म्हणतात, ईश्वरी बाळा, तू काळजी करू नकोस. तुझ्यावर तिथे आधीच हल्ला झाला होता, त्यामुळे तुझं तिकडे जाणं धोक्याचे आहे. एक काम करूया अर्णव, हवं तर मी तुझ्यासोबत येतो किंवा चिंटूला तरी सोबत घेऊन. पण अर्णव कुणाचंही ऐकण्याच्या परिस्थितीत नसतो. तो, नो डॅड, माझ्यासोबत कोणीही नको. तिथे परिस्थिती कशी असेल काय माहिती. जर तिथे काही प्रॉब्लेम झाला तर इथे घरात कोणीतरी खंबीर व्यक्ती असायला हवी ना. त्यामुळे आकाश डॅड, कोणीही माझ्यासोबत यायची गरज नाही आहे असं ठणकावून सांगून अर्णव तिथून निघून जातो. ईश्वरी मात्र एका भयानक टेन्शनमध्ये अडकलेली असते. तिच्या डोळ्यात सतत तोच विचार सुरू असतो. ज्या माणसाने माझ्यावर इतका जीवघेणा हल्ला घडवून आणला तो माणूस साधासुद्धा नक्कीच नाही. तो खूप डेंजर आहे. जर तिथे अर्णव सरांना काही झालं तर इकडे वल्लरी मात्र अर्णवच्या निघायच्या आतच गुपचूप घराबाहेर पडते. तिने आपली गाडी काढली आहे आणि ती सुसाट वेगाने पाचोलीच्या दिशेने निघाली आहे. कोणत्याही परिस्थितीत तिला अर्णवच्या आधी तिथे पोहोचून उदयकांतला गप्प करायचा आहे. अर्णव आणि शिर्के रस्त्यात आहेत. अंधार दाटून आलाय, पण त्यांना आधी वल्लरी त्या पाचोली नावाच्या निर्जय आणि भकास शहरात पोहोचते. एका जुन्या अंधाऱ्या मोडकळीस आलेल्या घराजवळ तिची गाडी थांबते. दबक्या पावलाने आत शिरते. घरामध्ये कमालीचा काळोख आणि शांतता आहे. उदयकांत, कुठे आहेस तू? वल्लरी दबक्या आवाजात हाका मारत आत जाते. तितक्यात मागून एक सावली येते आणि क्षणात एक थंडगार बंदुकीची नळी वल्लरीच्या मानेवर टिकवली जाते. वल्लरीच्या काळजाचा ठोका चुकतो. ती प्रचंड घाबरते. कोण आहे? ती थरथरत्या आवाजात विचारते. मागून उदयकांतचा आवाज, एक भयानक आणि क्रूर हसण्याचा आवाज येतो. उदयकांत जरा मागे वळून बघतो तर तुझा बाप उभा आहे मागे. वल्लरी मागे हळूच वळून पाहते. उदयकांतने तिच्या डोक्यावर थेट बंदूक रोखून धरली आहे. त्याचे डोळे रागाने धगधग आहेत. हे काय करतेस तू? तुझं डोकं फिरलंय का? तुला समजतंय का तू हे काय करतोयस आणि कोणाशी पंगा घेतोयस? वल्लरी संतापाने आणि भीतीने ओरडते. उदयकांत अत्यंत थंडपणे उत्तर देतो. उदयकांत, मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे वल्लरी पाटील की मी काय करतोय आणि कोणाशी पंगा घेतोय. तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुला वाटत असेल की या सगळ्याचा मास्टरमाइंड तू आहेस आणि मी फासावलं टंगणार. अर्णव आणि त्याची पूर्ण फौज मला शोधते हे मला चांगलंच माहिती आहे. पण मी असंच त्यांच्या हाती लागणार नाही आणि जर मी लागलोच तर मी तुलाही सोडणार नाही, कारण या सगळ्या कटाची मुख्य सूत्रधार तूच आहेस. वल्लरी आता थोडी सावरते. ती आपला नेहमीचा चलापणा वापरत म्हणते, हे बघ उदयकांत, आपण दोघांनी मिळून ही पार्टनरशिप केली होती. मला मारून तुला काही मिळालं नाही. जर तुला राजेश शिर्केची ती करोडची प्रॉपर्टी हवी असेल तर मला जिवंत सोडण्यातच तुझं शहाणपण आहे. राजेश शिर्केला पूर्ण उडण्यासाठी मी एकटीच समर्थ आहे.
जर मीच संपले तर तुला एकदम डे मिळणार नाही. आणि मी इथे तुला मारायला नाही तर वाचवायला आले. अर्णव, तुझा पत्ता लागलाय, तो कोणत्याही क्षणी इथे पोहोचेल. हे ऐकून उदयकांत थोडं दचकतो. वल्लली पुढे म्हणते, मला कळत नाहीये तू हे सगळं इतक्या हलक्यात कसं घेतोयस. तो अर्णव काय चीज आहे हे तुला माहीत नाही आहे का. उदयकांत डोळे बारीक करून म्हणतो, अर्णव येऊ दे नाही तर त्याचा बाप येऊ दे, पण मी आधी तू मला हे सांग, राजेश शिर्केंच्या पैशांमधला माझा वाटा कुठे आहे. आत्तापर्यंत तू मला एकही पैसा दिला नाही आहेस. कुठे आहेत माझे पैसे. वल्लली तत्काळ त्याला शांत बसवण्याचं खोटं आश्वासन देते. मी लगेच देते तुझे पैसे, तू अजिबात काळजी करू नकोस. मला आता तुझं लोकेशन समजलंय ना. उद्याच्या उद्या मी स्वतः येऊन तुला सगळे पैसे देईन. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर पोलिसांच्या किंवा अर्णवच्या हाती लागलास तर चुकूनही माझं नाव घेऊ नकोस. कारण जर तू माझं नाव घेतलंस तर आपण दोघेही आत जाऊ आणि आपल्याला बाहेर काढायला तिसरं कोणीही नसेल. मी बाहेर असेन तरच मी तुला सोडवण्यासाठी काहीतरी करू शकेल. समजतंय. उदयकांत विचार करतो. त्याला पैशांची लालच आहे. तो बंदूक खाली करतो. ठीक आहे, सगळं ठीक आहे, पण माझे पैसे मला लवकर मिळाले पाहिजेत. मी त्या ईश्वरीला किंवा तुझं नाव घेणार नाही. पण वल्लली, जर तू माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणीही नाही. हे ध्यानात ठेव. वल्लली सुटकेचा निश्वास सोडते. हो, नक्कीच. मी कधीही काही चुकीचं वागणार नाही, असं उदयकांत म्हणतो.